मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ज्या दिवशी आम्ही बाईक घेतली त्याच दिवशी रात्री आम्ही गावी आलो होतो. तर आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी इथे देवपूजा करून घेत आहे. प्रत्येक नवीन सुरुवातीला देवाचा आशीर्वाद असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणूनच नवीन बाईक घेतल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपली पहिली राईड ही देवदर्शनाचीच असावी. म्हणूनच आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे, तर आम्ही आता ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो आहे. खरं तर आम्ही रात्रीच पुणे टू कोल्हापूर अशी राईड करणार होतो, पण अचानक वातावरण खराब झाल्यामुळे पहिले आम्ही घरी गेलो आणि रात्रभर तिथे आराम करून सकाळी आम्ही निघालोय. आमच्या घरापासून ज्योतिबाचा डोंगर अवघ्या 2 ते 2.5 तासाच्याच अंतरावर आहे. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्ता झाल्यानंतर पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि वाटेत आम्हाला कृष्णा नदी लागली होती. तर या नदीला खूप पाणी आलं होतं. पूर्ण रस्त्यात आम्ही एकमेकांशी गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता कधी आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आलो आम्हाला काहीच कळालं नाही. डोंगरावर आम्हाला हे छान असे मोर आणि लांडोर पाहायला मिळाले. थोडाच प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही डोंगरावर पोहोचलो. ज्योतिबाच्या डोंगरावर खूप लोक राहतात, त्यात काही पुजाऱ्यांचीही घरं आहेत. आसपासच्या गावांमध्ये हे पुजारी वाटून दिलेले आहेत. जे आमच्या गावचे पुजारी आहेत त्यांच्या घरी आम्ही आता जाणार होतो. डोंगरावरचं वातावरण इतकं मस्त होतं ना, काय सांगू. इतकं भारी वाटत होतं सगळं. डोंगरावर सगळीकडं एकदम ढग उतरले होते. त्यानंतर आम्ही पुजाऱ्यांच्या घरी जाऊन लगेचच मंदिरात जायला निघालो. मंदिराच्या बाहेर असणाऱ्या दुकानातून आम्ही देवाला नारळ, गुलाल आणि अगरबत्ती वगैरे घेतलं. हे सगळं घेऊन आम्ही मंदिरात जायला निघालो. आम्हाला यायला इथे दुपार झाली होती, त्यामुळे अभिषेकाचं टायमिंग होऊन गेलं होतं. मंदिरात काही दुरुस्तीची कामे चालू आहेत, त्यामुळे मंदिराचे काही भाग बंद केले होते. मंदिरात आल्यावर आम्हाला इथे लाईन मध्ये लागावे लागत नाही, कारण की आम्ही पुजाऱ्यासोबत आल्यावरती आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात एंट्री मिळते. रविवारी व अमावस्येच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. मी इथे गपचूप थोडंफार शूट करून घेतलं होतं. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो आणि गोमातेचं दर्शन करायला गेलो. त्यानंतर शनिदेव आणि काळभैरवनाथांचं देखील इथे दर्शन घेतलं. मंदिरावर सगळीकडे अशी दुरुस्तीची कामे सुरू होती. काळभैरवनाथांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराला गोल प्रदक्षिणा मारून घेतली. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आम्ही मंदिरावरती थोडा गुलाल उधळला. त्यानंतर आम्ही पुजाऱ्यांच्या घरी गेलो आणि तिथे आम्ही जेवण केलं. ह्या जेवणाला एक वेगळीच टेस्ट असते. हाच नैवेद्य आधी मंदिरात देवाला दाखवला जातो. जेवण झाल्यानंतर आम्ही इथे गाडीची पूजा करायला आलो होतो. पुजाऱ्यांनी इथे गाडीची पूजा करायला सुरुवात केली. तशी गाडीची पूजा आम्ही घरी देखील केली होती, पण देवाच्या दारात गाडी आणून गाडीची पूजा व्हावी अशी आमची इच्छा होती. खरं तर आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही मिळतं ते देवाच्याच कृपेने मिळत असतं. त्यामुळे आम्ही आमची गाडी पहिली देवाच्याच दारी घेऊन आलो. त्यानंतर आम्ही डोंगरावरून हा असा मस्त व्ह्यू कॅप्चर केला होता. त्यानंतर आम्ही जाणार होतो यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी. यमाई देवी ही ज्योतिबा देवाची बहीण आहे, त्यामुळे ज्योतिबाच्या दर्शनाला आले की यमाई देवीचे दर्शन हे घ्यायलाच लागते. यमाई देवीला येण्यासाठी ज्योतिबाच्या मंदिरापासून पायऱ्या आहेत, पण आम्ही रोडने आलो होतो. देवीचे दर्शन घेण्याआधी आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून घेतली. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला इच्छापूर्तीसाठी असे दगडांचे मनोरे रचून ठेवले होते. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. इथे परड्यांमध्ये घालण्यासाठी आम्ही घरून पीठ आणि चटणी घेऊन आलो होतो. ते थोडं इथे परड्यांमध्ये घालून घेतलं. त्यानंतर देवीच्या पाया पडलो आणि तिचा आशीर्वाद घेतला. बाहेर आल्यानंतर इथे देवीला नारळ फोडून घेतला. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. देवदर्शन आणि नवीन बाईक सोबतच्या या सुंदर आठवणी आमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. घरी परतताना आम्हाला रस्त्यात हे दृश्य दिसलं.
झाडाला कुणीतरी टेडी बेअर लटकून ठेवला होता. आता हे असं कुणी केलं असेल काय माहिती. ही आमच्या नवीन बाईकची पहिलीच राईड खूप खास होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या शुभेच्छा आम्हाला नक्की कळवा. आणि मिस्टर अँड मिसेस धनवडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये.